तपती श्रवणी मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडले तपती श्रवणी मकर कुंडले तपती विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान रामकृष्ण मन नाही ज्याचे उपजुनी करंटा नेणे अद्वैत वाटा रामकृष्ण पैठा कैसा होय द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैसे कीर्तन घडेनामी हरिमुखे मना पुण्याची गणना कोण करी ज्ञानदेव मने सगुणे अध्याय वेद कशामुळे नाचले ज्ञाने विन नाचले बुद्धी भेदासी आले कल्पू नये ते कल्पू लागले अनेकत्व वास्तविकता आता आजचा जो अभंग आहे याच्याकडे बारीक जर तुम्ही आपण अवलोकन केलं अर्थाकडे सोपा अभंग रोज आपण हरिपाठ म्हणतो हरिपाठ पाठ झाला पण हरीची वाट काय सापडली ठाला विठाला परमार्थ हा विचाराचा आहे परमार्थ हा
विचाराचा आहे. सांगा तुम्ही आता कोणतीही गोष्ट तुम्ही आपण विचार जो करायला पाहिजे तो विचार करत नाही आणि जे विचार करायची गरज नाही तो आपण विचार करतो. इथं काय विचार करायला पाहिजे? पहिला प्रश्न, तुम्ही आपण मनुष्य जन्माला जे आलोत याचा आधी कारण शोधायला पाहिजे. काय कारणाशी आला तुम्ही येथे, सांगा जडकरी मजला ते. वस्तुशी कारण पडेल बा जेव्हा, कोठे झालं तेव्हा शोधावया. मग असं सांगा तुम्ही आपण मनुष्य जन्माला येण्याचं कारण काय? अहो आयुष्य गेलं आपलं. कोणाचे 10, कोणाचे 20, कोणाचे 30, कोणाचे 40, काही आले तसेच गेलेत. पण कशासाठी आपण आलो होतो याचा आपण विचार केला नाही. मग आता विचाराचा परमार्थ विचाराने करायला पाहिजे का मुगुम करायला पाहिजे? सांगा तुम्ही आता बारकाईने विचार करा. तुमच्याकडे मुली लग्न झाल्यावर सासरी पाठवता का लग्नाच्या अगोदर? लग्न झाल्यानंतर. काय पद्धत तुमच्याकडे? लग्न झाल्यावर ना का अगोदर? म्हणजे तुमची आणि आमची रीत सारखीच आहे. आमच्या खानदेशमध्ये बापू, आमच्या खानदेशमध्ये सुद्धा लग्न झाल्यावरच मुलगी नांदायला पाठवतात, त्याच्या अगोदर पाठवत नाही. म्हणजे तुम्हाला कळलं बा, तुमच्याकडे सुद्धा तीच पद्धत आहे. लग्न झाल्याशिवाय नांदायला पाठवत का नाही बा? 2-4 वर्ष नांदून घे आणि नंतर लग्न करू, अशी पद्धत आहे का कुठं? मग आता सांगा तुम्ही, हे कळलं तुम्हाला? तसं इथं सुद्धा ज्या देवाची भक्ती करायची आहे त्या देवाची आधी ओळख असावी का नसावी? ज्या देवाची गळ्यात मंगळसूत्र आहे, कपाळाला कुंकू आहे, आणि तिला जर विचारलं तू मालक पाहिला का तुझा, ती जर म्हणत असेल मी अजून त्याचं काय तोंड पाहिलं, तिला सौभाग्यवती म्हणता येईल? हा, कुंकावा नाही ठाव म्हणे मी आहे. सांगा तुम्ही आता. तसं तुमच्या आपल्याला गळ्यात माळ आहे, मंगळसूत्र आहे, कपाळाला बुक्का आहे, पार ठाणा कुर्ला भायखळा रेल्वेचे पट्टे टाकून, रेल्वेचे पट्टे आणि ठाणा कुर्ला भायखळा असे गंध लावलेले आहेत. पण जर समजा असं जर त्या देवाचीच ओळख नसेल, मग परमार्थामध्ये अगोदर जसं नांदायला पाठवायचं असेल तर अगोदर साखरपुडा, नंतर सुपारी अगोदर, नंतर साखरपुडा, नंतर हळद, लग्न, या प्रक्रिया आहेत का नाही? मग तसं इथं सुद्धा त्याच रीतीतून जायला पाहिजे. परमार्थ समजून घ्यायला सुद्धा रीत पाहिजे. मग आता ती रीत सांगावी कोणी आणि सांगणारे सांगतात का? मग आता सांगा तुम्ही आता. पहिला प्रश्न, देव कसा आहे या अगोदर ओळखायला पाहिजे. ओळखीला हरी साठविला पोटी, होता त्याच्या भेटी दुःख कैसे. नर अथवा नारी हो का दुराचारी, मुखी गाता हरी. वास्तविक पाहता भगवंताच्या नामामध्ये एवढी पावर आहे. हे उखाणे का घेत नाही मंडळी माहिती आहे तुम्हाला? लय आडेवेळे घेतात. उखाणे घ्यायला आडेवेळे का बरं घेतात? तिला त्या मालकाचं अधिकार माहिती आहे, त्या मालकाचा अधिकार माहिती आहे, आणि म्हणून ते असे उखाणे असे नाव असं मालकाचं घेत नाही, त्या आडेवेळ्यातून घेते, फिरून घेते. हा, मला बी लग्न झालं ते म्हणे नाव घ्या. आता मी पारमार्थिक माणूस, त्या काय नाव येत नव्हतं मला. ते म्हणे नाव घ्या, नाव घ्या. त्या काय म्हणतात तिच्या बहिणी, तिच्या बहिणी म्हणायचे नाव घ्या, नाव घ्या. आता मला नाव येत नाही, मी नाव घेतलं. मग ती माळकरी नव्हती, मी नाव घेतलं. मग सोन्याचा खुंटा, त्याला रेशमाचा दोर, जिकडे मी जावं तिकडे टिंबटी म्हणे यावं. ठाल विठाल विठाल. वास्तविक आपला विषय असा चालू आहे, तुम्हा आपल्याला अगोदर ज्याच्याशी लग्न लावायचं आहे त्या जावायची आपण सर्व ओळख करतो. तो कुठला आहे, काय आहे, कसा आहे, काळा गोरा, आणि मग लग्न लावतो का? लग्न लावल्यावर बरं सर्व चौकशा लग्नाच्या अगोदर ना, मुलाचे मामा कुठे कुठले आहेत, सर्व गणगोत्र कुठलं आहे याचा विचार अगोदर. त्याच्यावर जमीन किती आहे, नोकरी आहे का नाही,
पूर्वी विचारायचे नोकरी आहे पण वरची खात किती आहे, पगार किती आणि वरचं किती विचारायचे. वास्तविक पाहता बारीक विचार करा, व्यवहारामध्ये आपण एवढे दक्ष आहोत, व्यवहारामध्ये एवढे बारीक विचार करतो आपण. साधी मेथीची भाजी घेतो आपण, ती सुद्धा किती झिकझिक करून घेतो आपण, ती सुद्धा फावून घेतो. मग परमार्थ हा मूगुमच चालू आहे ना. मूगुम तुम करते हम करते आणि जरा जरा फेर पडते. तुम्ही करता, तुम्ही आता सांगा, तुम्ही आता बारीक विचार करा. अहो आपण कितीतरी मौची वाट लावली असेल, कितीतरी आपल्या डोळ्याने मौचीला गेलो असतो ना आपण. मग आता मौचीला जाणार आहे, तर गेल्यानंतर जो आला तो जाणारच आहे. तुम्ही आपण सुद्धा जाणार आहोत. पण आलो कशासाठी? ज्या कामासाठी आलो ते काम जर झालं नाही तर समाधान होतं का? मुला मुलीचं लग्न करतात आणि 4 वर्ष होऊन गेले, पोटपाणी पिकलं नाही, तर म्हातारीला झोप लागते का? कारण की लग्न कशासाठी केलं? वंशाला दिवा पाहिजे, वंशाला दिवा पाहिजे म्हणून लग्न लावलं, मुला मुलीचं लग्न लावलं आपण. आणि जर समजा 4-5 वर्ष झाले जर पोटपाणी पिकत नसेल तर म्हाताऱ्याला झोप लागत नाही. ते सर्व डॉक्टर देवलसी सर्व पालथे घालतात, हे सर्वांना माहित आहे का नाही? मग आता तसं इथं सुद्धा कोणाची 5वी वारी, कोणाची 3री, कोणाची 6वी, कोणाची 15वी, कोणाची 16वी, काही तो म्हणता 29 वर्ष झालेत. आणि 29 वर्ष झाल्यानंतर जर समजा पाळणा हल्ला नाही तर थोडीफार वाटायला पाहिजे बुवा, ठाला विठाला विठाला वास्तविक पाहता देव शोधायला जायची गरज नाही, देव प्राप्त करायला जायची गरजच नाही. देव सदा जवळी असे, या लागी जन कैसे पिसे, पाहू जाता देशो देशे, ज्याला समजे तो गदगदा हसे. वास्तविक पाहता देव तुमच्या जवळच आहे, देव प्राप्त करायची गरज नाही. मग देव प्राप्त करायची गरज नाही म्हणजे नेमकं काय करायचं? त्याला आळवं आलेलं ते दूर करायला पाहिजे. त्याला आळवं आलेलं, तुम्ही आपण शेतकरी आहोत, तुम्हाला शेतीला पाणी पाहिजे म्हणून लोकांनी सांगितलं विहीर खोदा, विहीर खोदा. सांगा तुम्ही आता पाणी पाहिजे म्हणून विहीर खोदली, विहीर खोदल्यानंतर तुम्हाला पाणी लागलं आणि तुम्ही पेढे वाटतात. लोक म्हणतात कशाचे पेढे? आमच्या विहिरीला पाणी आता पाणी लागलं का तिथंच होतं, पाणी कुठं होतं? तिथंच होतं. आणि पेढे कशाचे वाटतात? पाणी लागलं, पाणी लागल्याचे पेढे नाही आहेत, ते पाणी जिथं होतं तिथंच होतं. तुम्ही फक्त त्या पाण्यापर्यंत जो अडथळा होता तो दूर केला, म्हणजे दगड माती बाजूला केली, पाणी जिथं होतं तिथंच होतं. तसं देव प्राप्त करायची गरज नाही, देव आहेच, पण त्याला आडवं आलेलं ते दूर करायचंय. आणि त्याला काय आडवं आलेलं आहे? माया विघ्ने भ्रमला खारे, माया विघ्ने भ्रमला खारे, म्हणताने माझे घरे, म्हणताने माझे घरे, येतो संपत्तीचे वारे, प्रमाण काय? माया विघ्ने भ्रमला खरे. वास्तविक पाहता बारीक जर विचार केला, माया बडी डाखणी काट कलिजा काय, कबीर बिचारा क्या करे कब तक दुआ लगाय. ही जी माया जी आहे ना, ही माया जर तुम्हाला दूर करायची असेल, कारण की मायाच्या जवळच सर्व गोष्टी आलेल्या आहेत. हे सर्व विषय जे आहेत, विषय उडे बुडले जीव, कोण करेल यांचे कीव, न उपजे नारायणी भाव पावणे ठाव नर देहा.
वास्तविक पाहता बारकाने विचार जर केला, आडवं जे आलेलं आहे ते समजायला पाहिजे. अगोदर आडवं काय आलेलं आहे? मी आणि माझं. आडवं काय आलेलं आहे? मी आणि माझं. मग आता तो जो मी आणि माझं जो आहे तो दूर कशाने होईल बुवा? तर साधू संतांनी उपाय सांगून ठेवलेला आहे. तुमचं आपलं एवढं भाग्य, साधू संतांनंतर आपण जन्माला आलो. ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, एकनाथ महाराज असे जे साधू संत आहेत, त्या साधू संतांच्या नंतर तुम्ही आपण जन्माला आलो. हे भाग्य, कारण की त्यांनी अगोदरच ज्या वाटा होत्या योग याग विधी, मला सोने लागला वाटतं. विठला 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 वास्तविक पाहता बारकाने जर विचार केला, नेमकं काय विचार करायला पाहिजे, तर अगोदर तुम्हाला साधू संतांनी मोडण्या वाटा सूक्ष्म कृष्णांजन एक मेळा विठ्ठल दिनाचा दयाळ, विठ्ठल दिनाचा दयाळ. माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी, साधू संतांनी भक्तीची वाट जी आहे ती मोकळी केली. काय? जाळू संतांचे मार्ग, आड राणी वरडे जग. वास्तविक पाहता साधू संतांना दया आली. भक्तीची जे वाट होती, वास्तविक पाहता अनेक वाटा करून टाकल्या होत्या. आता दिंडीमध्ये येताना कोणतरी सांगितलं की तुमचा संप्रदाय कोणता? तुमचा संप्रदाय? त्यानं म्हटलं वारकरी. ते म्हणे नाही, तुमचा आनंद संप्रदाय असेल म्हणे. त्याला म्हटलं मग वारकरी संप्रदाय कोणाचा आहे? ते म्हणे आमचा आहे. कोणी काढला? ते म्हणे माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी. माऊली ज्ञानेश्वर तरी वारकरी होते का? अशा डोक्यामध्ये बटाटे, जेवढे बटाटे आहेत, वास्तविक पाहता माऊली सुद्धा वारकरी नाही, न होते. पण मग वारकरी का झालेत? काही नाही हो, शेंडाई माहित नाही, बुडका माहित नाही, आधा हाकीम जान खतरे में, काहीच माहित नाही. ज्ञानेश्वर महाराज हे नाथ संप्रदायाचे होते. तुकाराम महाराज चैतन्य संप्रदायाचे होते. मग आता माऊलीने का बरं एकत्र आणले बरं? माऊलीने एकत्र आणायचं कारण काय? तुमच्याकडे देवक विचारतात. देवक केव्हा विचारतात? रस्त्यावर भेटल्यावर, दिंडीत चालताना तुमचं देवक काय आहे केव्हा विचारतात? लग्नाच्या वेळेस विचारतात तुमचं देवक काय आहे, केव्हा विचारतात. मग तसं जर कोणी विचारलं, तुकाराम महाराज सुद्धा विचारलं, त्यांनी चैतन्य संप्रदाय सांगितला. पण तेच तुकाराम महाराज म्हणतात काय? लक्ष लावून राहा गोविंदगा. नाही, तसं नाही. तुका म्हणे लक्ष लावून अंतरी, तोच वारकरी पंढरीचा. वारकरी कोणाला म्हणतात माहितीये का? वाऱ्या करणाऱ्यांना नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. वारकऱ्यांना वारकरी म्हणत नाही. वारीला येऊन तुकाराम महाराजांनी जे सांगितलं, तुका म्हणे लक्ष लावून अंतरी, तोच वारकरी. ज्याला आत लक्ष लावायचं रीत त्याच्या बापानी म्हणजे त्याच्या गुरुनी शिकवलं असेल. इथं तर वरवर भजन करून काही नाथायाची एकच गाई. मग सांगा तुम्ही आता,
आत झाली मात विश्वात सर्व ठाई मग ते ब्रह्मचैतन्य तुझ्या अनुभवाला येई. मग सांगा खरोखर तुम्हाला मनुष्य जन्माला येऊन जर ह्या जन्माचं सार्थक करायचं असेल, कारण दोन गोष्ट असेल, जन्माला येण्याचं कारण शोधा अगोदर. जर तुम्हाला जन्माला येऊ नये असं वाटत असेल तर जन्माला येण्याचं कारण शोधा. जन्माचे ते मोळ पाहिले शोधून, जन्माचे ते मोळ पाहिले शोधून, जन्माचे ते मोळ पाहिले शोधून, जन्माचे ते मोळ पाहिले शोधून. दुःखाची कारण, दुःखाची कारण जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. जन्माचे ते मूळ, दुःखाचे ते मूळ जन्म घेणे. हरिमुखी गाता हरपली चिंता, हरिमुखी गाता हरपली चिंता. हो, प्रमाण दिलं. दुःखाचं मूळ काय आहे? दुःखाचं मूळ जे आहे जन्माला येणं हेच दुःखाचं मूळ आहे. आणि जन्म क्या घ्यावा लागतो? वासनेच्या संगे जन्म घेणे लागे. केशी झाले अंगे हरे रूप, केशी झाले अंगे हरे रूप, केशी झाले हरे रूप, केशी झाले अंगे रूप. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. केशी झाले अंगे हरे रूप, आपण पुन्हा जन्माला येऊ नये असं जर वाटत असेल, लक्ष द्या, आपण पुन्हा जन्माला येऊ नये असं जर वाटत असेल तर त्याला उपाय काय? काही नाही, काही नाही. आपण हृदयाचं कान करून कीर्तनच ऐकत नाही. अहो, गावोगावी एवढे मोठमोठे सप्ते होतात, एवढे मोठे सप्ते होतात, आणि वास्तविक पाहता सप्त्याचं कारण काय बुवा? सप्ताह ठेवायचं कारण काय? प्रत्येक गोष्टीला कारण आहे. काही नाही, काही नाही. करमणूक झाली. कीर्तनकार पण तुम्हाला मागा सांगितलं ना, मामा घरात घुसला, मामा घरात घुसला, त्याला काढायचं होतं. हा, शेवटी त्याने सांगितलं मी मारल्यावानी करणार आणि तू रडल्यावानी करायचं. तसं इथं सुद्धा कीर्तन चालू आहेत. आम्ही सांगण्यासारखं करायचं आणि तुम्ही ऐकल्यासारखं करायचं. कोणीच हृदयाचं कान करून कोणीच ऐकत नाही. आणि समाज सोन्याहून पिवळा आहे. काही लोक माळी घालत नाही, त्याचं बी कारण आहे. काही लोक माळी घालत नाही, त्याचं पण कारण आहे. महाराज काय कारण आहे ते म्हणतात, यांचं ठिकाण नाही. हा हा, वास्तविक पाहता लोकांना असं वाटलं माळ घातली का, देवदेव केला का आपली भरभराटी व्हायला पाहिजे, आपलं चांगलं व्हायला पाहिजे. वास्तविक पाहता सांगा तुम्ही, आता जर समजा देवदेव करून जर समजा तुमची भरभराटी झाली असती, तुमची परिस्थिती सुधारली असती, तर ज्ञानेश्वर महाराजांनी जी भक्ती केली ती खरी केली का खोटी केली? आणि जर खरी केली म्हणावं, मग भीक मागायची का पाडी आली त्यांना? वास्तविक पाहता ज्यावेळेस फेटा बांधला ना, त्याने त्यावेळेस विचार करून आपलं वाटोळं झालंच. विठाला विठाला विठाला. हो देवा, तू कोणाचे बरे नाही केले, बहुतांचे बुडवले घरे. हा,
भक्ती मार्गाला कशासाठी लागेल? एकच जन्म वाया जाईल, पण वाट मोकळी होऊन जाईल ना. म्हणून हा जन्म वाया जाऊ देऊ नका. या जन्मामध्ये येऊन तुम्हाला देव समजायला पाहिजे, देवाचा अनुभव यायला पाहिजे. आणि अनुभव दाखवता येत नाही, अनुभव दाखवता येत नाही. तुम्ही गुळ पाहिलाय का? गुळाचा खडा दिसतो, पण गोडी दाखवता येईल का? मग गुळ हा गोड नाही का? मग देवाचा जो अनुभव जो आहे, देवाचा जो अनुभव जो आहे, इथंच घोटाळा आहे. सर्व गोष्टीचा अनुभव, मान करतो, अपमान करतो, निंदा करते, स्तुती करते, खिशात पैसे आहेत नाही हे सुद्धा कळतं. मग देवाचा अनुभव यायला नको? आला का अनुभव? आणि काय येत नाही अनुभव? तर अनुभव केव्हा येतो माहिती तुम्हाला? साधी जर समजा तुम्हाला ताप आला, तापाची गोळी जर घेतली तर घाम येतो. मग त्या 3 पाट गोळीमध्ये जर पावर आहे, नामाचा म्हणजे पावर नसेल का? हा, आपल्याला जन्ममरण टाळायचंय आणि ते जन्ममरण टळलं हे आपल्याला कळायला पाहिजे. रामकृष्ण हरी हा जो मंत्र जो आहे, हा महामंत्र आहे. सर्वांसाठी, खाणाऱ्या पिणाऱ्यांसाठी उघडा मंत्र सांगितलेला आहे. उघडा मंत्र आहे तो. माता माऊली सांगतात, ज्ञान गुड गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीने दिदले माझ्या हाती. या शब्दाकडे कोणी पाहिलं का? काही नाही. पाठ करा म्हणे, पाठ करा. हरिपाठ पाठ पाहिजे. वाट नसली माहीत झाली तरी चालेल, पण काय व्हायला पाहिजे? हरिपाठ पाठ पाहिजे. वाट नाही माहीत झाली तरी चालेल. आता सांगा तुम्ही, आता इथं हा अभंगच तो घेतलेला आहे. वर इथं सांगितलं नाही. जप कोणाचा करायला सांगितलं? विष्णुवेला जपा व्यर्थ त्याचे नाळ, विष्णुवेला जपा व्यर्थ त्याचे नाळ, विष्णुवेला जपा व्यर्थ त्याचे नाळ, विष्णुवेला जपा व्यर्थ त्याचे नाळ. रामकृष्ण मला नाही जाते, रामकृष्ण मला नाही जाते, हरी मुखे मला, 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 हरी मुखे मला. शब्दाकडे कोणी लक्ष दिलंच नाही. आणि असं जर समजा एखादी सून सासूला बोलली, ती 17 बायांना म्हणते, माझी सून अशी बोलली, मला अशी बोलली, अशी बोलली, माझ्या काळजाला भोकं पडले म्हणे. माझ्या काळजाला एवढी बोलली ती म्हणे, माझ्या काळजाला भोकं पडले. एकच कळलं, ती बोलली, सून जर बोलली तर एवढं जर समजा तुम्हाला लागतं मनाला. माता सांगा तुम्ही, आता सून बोलली तर एवढं मनाला लागलं. हा जो अभंग आहे, जप कोणाचा करायला सांगितला? अहो तुम्ही लई आम्हाला सबसिडी दिली, तुम्ही आमची लई ठेप ठेवतात. वास्तविक पाहता तुम्ही विचारायला पाहिजे. महाराज तुमच्याकडे एखादा येतो, तुम्ही त्याला काही ना काही पाकिट देतात. सांगा तुम्ही, तो तुमच्याकडे सेवेला आला आहे का कशाला आला आहे? बरं, जो अभंग घेतलेला आहे तो सेवेसाठी घेतलेला आहे का काही मिळावं म्हणून घेतलेला आहे? काय म्हणतात? सेवेसाठी घ्यायचा अभंग. मग सेवेला मोल असते का? सेवेला मोल असते? सांगा तुम्ही. ज्या अभंग सर्व साधू संतांचं भांडवल आहे, त्या साधू संतांना काय दिलं? आम्ही काय दिलं? सुख समाजाकडे नाही, समाज सोन्याहून पिळू आहे. फक्त एक गोष्ट अशी आहे, फक्त तुम्ही वरवर ऐकतात, उघडे कान करून ऐकायला पाहिजे. मग सांगा, इथं जप विष्णूचा करायला लावतात, हा, आणि मनाने रामकृष्ण हरी काय सांगितलं? रामकृष्ण हरी, रामकृष्ण मन नाही जायचे. म्हणजे मनाच्या ठिकाणी रामकृष्ण हरी लक्षात ठेवायला सांगितलंय. वर विष्णूचा जप, इकडे वास्तविक पाहता
काहीच माहिती नाही. देवाचं नामच अगोदर माहीत व्हायला पाहिजे. काय नाही हो, चालला काळ चालला, घडी घडी काळ वाट्याची पाये, अजून किती आहे अवकाश. हात अनुताप घेऊन सावध, काहीतरी बोध करी मना. एक तास उरला खटवांग रायाची, भाग्यदशा कैसी प्राप्त झाली. सर्व गोष्टीचा अनुभव आहे, या सुद्धा याचा अनुभव येतो. कारण की भगवंताचं नाम हे पोकळ नाहीये. काय अहो, दगडाला सुद्धा पाजर फुटतो. हा, नाम तुझे नारायणा पुढी पाषाणाला पाना. अरे दगडाला पाजर फुटतो, मग तुम्ही आपण काय दगड आहेत का? देवाच्या नामाने पाजर फुटायला नको का? इथं प्रमाण म्हणतात कंठी. काय म्हणतात? कंठी प्रेमा दाटे नरे रे. कंठी प्रेमा दाटे नरे रे. हृदय प्रगटे राम रूप. विकास बाबांनी माऊली ज्ञानेश्वर महाराजाचं चरित्र सांगत होते. मामाच्या डोळ्यातून धारा लागत होत्या, धारा. हा, सांगा तुम्ही याचं कारण काय बुवा? कनेक्ट झालं, ते बोलले आणि त्यांच्यामधला जो भगवंत आहे, पांडुरंग आहे, कनेक्ट झालं आणि त्यांच्या डोळ्यातून धारा लागायला लागल्या. हे कशामुळे होतं? प्रमाण आहे ते. कंठी प्रेम दाटे नैनी नीर लोटे, हृदय प्रगटे रामरूप. असा अनुभव प्रत्येकाला यायला पाहिजे. जोपर्यंत अशी स्थिती होत नाही, ऐशी नपतता माझी भक्ती, कैशी होय विषय विरक्ती. विरक्त विना माझे प्राप्ते नो हे निश्चित उद्धवा. वास्तविक पाहता. मग सांगा तुम्ही आता बारकाने जर विचार केला, तुम्हा आपल्याला हा मनुष्य जन्म जो मिळालेला आहे तो किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. तर ही जी गोष्ट आहे, जन्म मरण टाळण्यासाठी तुम्हा आपल्याला हा मनुष्य जन्म मिळालेला आहे. पण जन्म मरण कशाने टळेल? इतकं सोपं आहे. तुम्ही पंढरपुरी जातात, लाह्या घेऊन येतात. लाह्या जिवारीच्या असतात. कशाच्या असतात? जिवारीच्या. अग्निकुंडे बिचे घातली, ती अंकुर तशी जेवी मुकली. सांगा तुम्ही आता, त्या लाह्या जिवारीच्या असतात. भाजल्यानंतर तुम्ही पंचमीला लाह्या भाजतात का? त्या भाजताना आवाज होतो का नाही? फटफट 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 फटफट. जर समजा लाही भाजताना आवाज होतो, म्हणजे लाही भाजली, खायला चांगली आहे, पण पेरली तर, जर पेरली तर उतरेल का? म्हणजे त्याची काय झालं? उगण्याची क्रिया काय झाली? संपली. मग आता तुमच्या आपलं सुद्धा वासना जायला पाहिजे. काय वासना? आणि इथं त्यांनी सांगितलं वासना वडाड गाय गळ्यांनो, वासना वडाड गाय. मग ती वासना जी आहे इतकी सूक्ष्म, इतकी सूक्ष्म आहे. आणि ती वासना जर तुम्हाला घालवायची असेल, पण काय सांगू तुम्हाला, आपल्याला कीर्तन आणि प्रवचनातून इतिहास सांगतात. ज्ञानेश्वर महाराजांचं 4 भावंड होते, विठ्ठलपंत होते, ही कथा. परंतु ज्ञानेश्वर महाराजांनी समाजाला जे तत्वज्ञान सांगितलं ते सांगत नाहीत. ज्ञानेश्वर महाराजांनी काय सांगितलं? वाया व्यर्थ कथा सांगे मार, वाया व्यर्थ कथा सांगे मार, वाया व्यर्थ कथा सांगे मार्ग, वाया व्यर्थ कथा. मंथने नाने का कैसे घेना, मंथने नवाने का कैसे घेना, मंथने नाने का कैसे घेना, मंथने नाने का कैसे घेना. वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग, वाया व्यर्थ कथा सांडे मार्ग. हो, कथा का सांगावी लागते? कथा का सांगतात?
कथा सांगण्याचा हेतू असा असतो, कथा माहिती आहे पण त्याचा सिद्धांत पटवण्यासाठी कथेला दृष्टांत म्हणतात. कथेला दृष्टांत म्हणतात. एखादी गोष्ट सांगायची आहे, ती गोष्ट का सांगतात, ती वस्तू दाखवता येत नाही. परमार्थ देव दाखवता येत नाही, देव दाखवता येत नाही. आणि देव नाही इतकी सुद्धा जागा रिकामी नाही, देव दाखवता येत नाही. सांगा तुम्ही, बारीक विचार करा. दुधामध्ये तूप असतं पण दाखवता येतं का? बरं, नाही म्हणता येतं का? दुधामध्ये तूप नाही असं म्हणता येत नाही आणि दाखवता येत नाही. आणि जर समजा तुम्हाला त्या तुपाचा अनुभव घ्यायचा असेल, तूप विकायला आले, तूप विकायला, ते तूप विकायला आल्यानंतर ते तूप चांगलं आहे का खराब आहे तर तुम्ही खाऊन पाहता का वास घेऊन पाहता? तूप वास घेऊन पाहता का? तो वास दिसतो का अनुभवला येतो? मग सांगा तुम्ही, तूप कोणाला म्हणतात? जे दिसतं त्याला तूप म्हणतात खरं, का जे हाताला लावून तुम्ही वास घेतला ते तूप खरं? काही नाही, काही नाही. तुका म्हणे माझं कळते चाचणी, माझं कळते चाचणी, माझं कळते चाचणी, माझं कळते चाचणी. बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य, बडबडीची वाणी अथवा सत्य. माऊली, तुम्ही आपण एवढे भाग्यवान आहोत, तुम्ही आपण रिकामटे नाही आहेत. 10-12 दिवस 15 दिवस घालवायला तुम्ही आपण रिकामे नाहीत. प्रत्येकाला प्रत्येकाच्या परीने काही ना काही काम आहेच घरी. एवढं काम सोडून आपल्याला सद्बुद्धी झाली वारीला येण्याची. सांगा, सर्वांना झाली का बुद्धी? मग आपल्यालाच का झाली बुद्धी? याचं कारण आहे, तुम्ही आपण पूर्वजन्मामध्ये काहीतरी पुण्य केलेलं आहे म्हणून आपल्याला सद्बुद्धी झाली. आणि आपण आपले काय जे कामे धंदे ते दूर करून, दूर सारून आपण पायदिंडीला आलो. मग आता पायदिंडीला आलो हे पूर्व पुण्याने, पण आता ते पूर्व पुण्य होतं म्हणून आपण आलो, पण ते पूर्व पुण्य फळाला यावं असं वाटत असेल. तुकाराम महाराज सांगतात काय? पुण्य फळले बहुता देवाचा, भाग्य उदयाचा ठसा, झाला सन्मुखात पैसा, संत चरण पावला. पुण्य फळले बहुत दिसा, भाग्य उदयाचा ठसा, झालो सन्मुख तो कैसा. आता फक्त तुमचं आपलं भाग्य उदयाला आलं, फक्त आता सन्मुख व्हायचंय. आपण देवाला विनमुख आहोत. नामासी विनमुख तो नर पापिया, 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 नामासी विनमुख तो नर पापिया. हरविना धावया पावे कोणी, हरविना धावया पावे कोणी. हरीशी विनमुख तो नर पापिया. पुढे काय म्हणतात? हरिविना धावया न पावे कोणी. पुराण हरिविना ठावया न पावे कोणी. ठाल विठाल विठाल वास्तविक पाहता महाराजांनी प्रमाण सांगितलं. काय प्रमाण? सुरुवातीला काय सांगितलं? हे आता तुम्ही प्रमाण घेतलं ते हे महत्वाचं. सन्मुख का विनमुख. हा, तुम्ही आपण नामाला सन्मुख आहोत का विनमुख आहोत? तुम्ही देवाला सन्मुख आहोत का विनमुख आहोत? कारण की देवाला जर तुम्ही सन्मुख राहिलात, सन्मुख जर असाल, हा, मामाचं लक्ष, माझं लक्ष मामाकडे गेलं तर ते पण दिसतील, त्यांचं पण दर्शन होईल आणि त्यांचं नाव पण लगेच आपल्याला आठवेल. कारण की नावाने ते वेगळे नाही आहेत. देव आणि देवाचं नाव एक का वेगळं? हो, खरोखर ज्याला तो संबंध, एखादी मुलगी, एखादं स्थळ तुम्हाला पटलं,
एखादं स्थळ तुम्हाला पटलं, मुलगी द्यायची आहे, ते स्थळ पटलं ते, तर तुम्ही ते सोडून देता का जमवण्याचा प्रयत्न करता? धरून घ्या. हा हो, जर तुम्हाला तुमच्या पाहिजे त्या अपेक्षेप्रमाणे ते स्थळ, जर तुम्हाला तो मुलगा, त्यांचं जे काही इस्टेट बारदान जे असेल ते जर तुम्हाला पटलं, तो मुलगी द्यायची आहे, तर ते स्थळ तुम्ही सोडता का? धरता ना. मग आता इथं सुद्धा देव तो सोयरा करे आता, देव तो सोयरा करे आता, देव तो सोयरा करे आता, देव तो सोयरा. हो, करी आता बाप्पा स्वहिताचा स्वार्थ, अनाथाचा अर्थ सांडी परता. सांड्याचा कुडी कल्पनेची वाट, मार्ग हे नीट पंढरीचा. वास्तविक पाहता तुम्हा आपल्याला हा विषय जर समजून घ्यायचा असेल तर पहिला प्रश्न दुसऱ्या अभंगामध्ये म्हणतात, अभंगाचं दुसरं चरण जे सांगतात माऊली ज्ञानेश्वर महाराज सांगतात, उपजोने करंटा नेने द्वैत वाटा, उपजोने करंटा नेने अद्वैत वाटा, उपजोने करंटा नेने अद्वैत वाटा, उपजोने करंटा नेने अद्वैत वाटा. रामकृष्ण पैका कैसे होय, रामकृष्ण पैका कैसे निवय कैसे निवय कैसे निवय, रामकृष्ण पैका कैसे निवय कैसे निवय कैसे निवय, रामकृष्ण पैका कैसे निवय कैसे निवय कैसे निवय. हरि मोखे भारा, हरि मोखे भारा, हरि मोखे भारा, हरि मोखे भारा. उपजोने करंटा नेने अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. या शब्दात किती शब्दच पाहत नाही, कोणी शिवी दिली ना त्याच्या तिकडे लई लक्ष. मग हे जे साधू संतांनी तुमचं आपल्याला जन्म मरण टाळण्यासाठी हरिपाठ जो आहे, सर्व ज्याला वेळ नाही, ज्याला ज्ञानेश्वरी आमू ढमू वाचायला वेळ नाही, तर हे हरिपाठ जो आहे इतका सोपा आणि सरळ आहे. फक्त त्याचा अर्थाकडे बघायला पाहिजे, पण अर्थाचा अनर्थ भागवताच्या चिंध्या करून टाकल्या. हा, आणि कारण आहे त्याला. तुम्हा आपल्याला महाराज कसा पाहिजे माहिती तुम्हाला? महाराज ढिच्चिक ढिच्चिक. हो, सांगा तुम्ही या रस्त्याने आलात आणि एखादं खजुराचं झाड जर तुम्हाला दिसलं, खजुराचं झाड किती मोठं असतं बरं, तुम्हाला ते खजूर खायचं असेल चढता येईल का? हा, बरं सावली असेल बसायचं, त्याला सावली असते का? हा, अरे जड़ो तेरा बड़ापन ऊंचा जैसा खजूर, अरे बैठ नको छाव नाही फल लगा वही दूर. काय ते मोठ्याला काळी लावून पेटवायचंय. जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा, जाणे भक्तीचा जिव्हाळा. तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा भूताना, तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा भूताना. हरी कलाय माझे मला, हरी कलाय माझे मला. तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा भूताना, तुझी दैवाचा तुझी दैवाचा तुझी दैवाचा भूताना. हरी कलाय तुम्ही जर मोठ्यांच्या नादी लागले, तुम्हाला वाटत त्यांचा लय अभ्यास आहे, ज्ञानेश्वरी पाठ आहे, हरिपाठ उलटा सुलटा पालटा सर्व पाठ आहे. अरे बाबा, वेद विद जरी झाला मातेने नुता,
वाया गेला कणू सांडीला उपण्याला कोटा जायचा. काय करता जडो ते राबाळ आपण. जर त्याला हा विषय जर माहित नसेल, सांगा भक्ती किती दिवस करायची? भक्ती किती दिवस करायची आहे? देव समजेपर्यंत का मरेपर्यंत? इथं देवदेव आयुष्यभर करायचं म्हणे. अरे इथं सांगितलेले जे जे दृष्टी दिशे आणि जप ध्यान त्याचे नाही. पुढे जप ध्यान करायची गरज आहे का? पूजा जप ध्यान त्याशी नाही. इथं बापरे 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 चालूच आहे यांचं. तुमचं मुलीचं लग्न झालं, मंडप टाकला, तो मंडप किती दिवस ठेवता? बाळापणाला येईपर्यंत का? हा आहे का एखादा गंचकर असा? नाही हो, येऊ द्या बाळापणाला येऊपर्यंत राहू द्या मंडप. एखादा गंचकर आहे? अरे भक्ती किती दिवस करायची आहे? अरे ओळखीला हरी साठवीला पोटी, होता त्याच्या भेटीत दुःख कायचे. काही नाही काही नाही. हा अरे मशागत केल्यानंतर पेरणी व्हायला पाहिजे का नको? हा काही नाही. इतका सोपा भक्ती मार्ग आहे, पण याने अवघड करून टाकला. काही म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट नाहीये, असे महाराज आहेत. मी ऐकलेलं आहे, ते म्हणतात देव भेटणं साधी गोष्ट नाही. मी तुम्हाला असा जर महाराज सामान्य लोक म्हणू द्या, सामान्य लोक म्हणू द्या, त्यांना माफ आहे. पण कीर्तनकार जर म्हणत असेल देव भेटणं साधी गोष्ट नाही. आमच्या खानदेशमध्ये याला काय म्हणतात? कोपरखिडी म्हणतात. कोपरखिडीने जोडला त्या बाबाला ना, तरी पाप बी नाही पुण्य बी नाही. म्हातारीने डोक्याने काळ सोकवतोय. एवढे सोपे भक्ती, एवढी सोपी भक्ती एवढी अवघड करून टाकली. हा अहो तुम्हाला माहिती का, वारकरी संप्रदायाचे नारद भक्ती सूत्र कोणी लिहिलं माहिती का तुम्हाला? दुंडा महाराज देंगलूरकर. आमच्या नगर जिल्ह्यामध्ये हे म्हणे हे कुठल्या तरी संप्रदाय आला म्हणे आणि हे असं करतात तसं करतात. आम्ही लिहिलं काय, आमचे दुंडा महाराज देंगलूरकर यांनी नारद भक्ती सूत्रामध्ये या भगवंताच्या नामाचा जो अनुभव जो आहे तो वर्णन केलेला आहे. आणि हे तथाकथित ढोंगी जे महाराज आहेत हे नाव ठेवतात आणि दिलं पाठवून. आणि जेव्हा त्यांनी दुंडा महाराजांनी झापलं, नगर जिल्ह्यातले सर्व जे काही महाराज होते, पायमोडे महाराज अमुक ढमुक बनून आम्ही कोर्ट कचेऱ्या केलेल्या आहेत. सर्व गोष्टीचा अनुभव येतो. मग भक्तीचा अनुभव यायला नको? भगवंताच्या नामाचा अनुभव यायला नको? हा अरे नाम तुझे नारायण पुढे. आणि मग इथं आणि अभंग म्हणतात कंठी प्रेम दाटे. भगवंताचे नाम चिंतन करताना डोळ्याला आसू यायला पाहिजे. आणि जर आसू येत नसेल काय, पण इथं दोन गोष्टी आहेत. सासू मरे रडे लेख, सासू मरे रडे लेख आणि वास्तविक सासू जर मेली तर सून पण रडते आणि माय जर मेली तर मुलगी पण रडते, पण भाव मात्र भिन्न आहे. तसं आज या ठिकाणी या धर्मात त्या काळामध्ये एकच चांगदेव होता, आता लई चांगदेव झालेले आहेत. म्हणून मिन्नाथ भाऊ सारख्याची गरज आहे. हा हो अहो तुकाराम महाराज सुद्धा राग आला. या धर्मावर एवढं आवरण आणलं, एवढं आवरण आणलं कोणी? हे बाजारभाषांनी. सांगा तुम्ही आता, ज्याला देव कळला त्याला भीक मागायची गरज आहे? काय गरज आहे? पण नाही हो, इतके सांगा माऊलीच्या काळामध्ये मोजकेच कीर्तनकार होते, बोटावर मोजण्याजोगेच कीर्तनकार होते. एवढी मोठी क्रांती केली त्यांनी, एवढी मोठी क्रांती केली. आता महाराज किती आहेत? मिन्नाथ भाऊ हागणाऱ्यापेक्षा भंगी जास्त आहेत, एवढे कीर्तनकार आहेत. पण सांगा तुम्ही, जी गोष्ट तुम्हाला माहिती नाही ती सांगावी का? हा कारखाने निघाले ना मामा, कारखाने. आता अनुभवाची जागा आहे का कारखान्यातून रेडीमेड माल पाठपाठांतर करून? हा एवढे पाठांतर करतात, एवढे पाठांतर करतात. वास्तविक पाहता 4 पडे 6 पडे 18 के मुखपाठ. अरे ब्रह्म ज्ञान की खबर नाही जैसे बडबडे भाट. हा अरे पोथ्या पुराणे वाचती, पोथ्या पुराणे वाचती, 7 अर्थही करून सांगती आणि भोळ्या भाविकाशी ठकविती, स्वतः डॅमिसपणाने वागती.
हीच मोठी खटखट, कर मना शोध झटपट, नाहीतर अवघेच लटपट. हा काही नाही, कोणी लक्ष देऊन ऐकत नाही. प्रत्येकाला वाटत पाहिजे शाश्वत सुखाची प्राप्ती जर पाहिजे असेल, या संसारातले तुम्ही किती प्राप्त होऊ द्या. पूर्वी तुमच्या नगर जिल्ह्यामध्ये बहुतांशी सपराचे घर होते. आता स्टँडर्ड लिव्ह एवढी सुधारली, सर्वांचे स्लॅब झालेत. आता सांगा तुम्ही, आता एवढे मोठे बंगले झालेत, सुख मिळालं का? आता ती व्यवस्था आहे का सुखाचा विषय आहे? ती व्यवस्था आहे, ती जीवन जगण्याची. गाडी घोडी पैसा अडका घरदार हे जीवन जगण्याचं काय आहे? साधन आहे. ते सुख नाहीये. सुख कुठं आहे? सुख वसे एके ठाई बहुपाई संतांच्या. सुख कोणाजवळ आहे? मग संता विन प्राप्ती नाही. देव पाहिजे असेल तर संत बघा. संत म्हणजे माणसं नाही, कीर्तन करणारे प्रवचनकारी याला संत. तुम्हाला लक्षात येत नाही हो. संताशिवाय हा विषय कळू शकत नाही. आणि तुम्ही संत आमच्या या सोंगाला म्हणतात. हे संत नाही, हे तुमच्यासारखेच आहेत. बायका पोरं मुलं याई भाई पंचमहाभूताचं शरीर. संत कोणाला म्हणतात? कीर्तनकाराला संत म्हणत नाही, दिंड्या काढणाऱ्याला संत म्हणत नाही, प्रवचन काढणारा संत म्हणत नाही. संत ही पदवी ज्ञानाला आहे. तुमच्याकडे डॉक्टर ही पदवी कोणाला आहे? माणसाला आहे का ज्ञानाला आहे? ज्ञानाला. ज्ञानाला आहे ना. सुगृहिणी ही पदवी कोणाला आहे? हा, सुंदरबाई आहे, नाके डोळे सुंदर आहे, पण तिच्या भाकरीला पोपडा येत नाही. काय म्हणेल, काय तुझ्या आईने काय अशा गवऱ्या थापाय शिकवलं का? मग सुगृहिणी पदवी कोणाला आहे? जिला स्वयंपाक उत्कृष्ट करण्याचं ज्ञान आहे, त्या ज्ञानाला पदवी. बाईला नाही, बाईला नाही ना. मग इथं ज्ञान जे आहे, मग आता सांगा तुम्ही, जी अद्वैताची वाट आहे, या अर्थ बी कळत नाही तुम्हाला. सर्वसामान्य माहीतच नाही. फक्त तुम्हाला काय सांगितलं, कीर्तन ऐका पुण्य होईल, माळ घाला पुण्य होईल, रामकृष्ण हरी म्हणा, काय जे असेल देवाचं नाम, ओम नमो भगवते अमुक डमुक म्हणा, पुण्य होईल. आता हे उदारीचं आहे का रोखीचं आहे? रोखीचं आहे का उदारीचं आहे? अरे इथं आमचं सांगितलेलं आहे काय, वैष्णवाचा माल खरा. तुरतुरा वैष्णवाचा जो माल आहे तो खरा आहे. आणि ते बी आपणासारखे करती 12 वर्षाने. तात्काळ आहे. झालं का? तात्काळ झालं? सांगा तुम्ही. आता तुम्हाला जे नाम दिलेत ना, रामकृष्ण हरी म्हणा, ओम, जे ज्यांच्या गुरुने जे दिलं असेल, जो नाम दिलं असेल, ते साधन आहे. तुम्हाला काय दिलेले? देवाचं जे नाम आहे ना, ते नाम वेगळंच आहे. ते नाम वेगळंच आहे आणि ते संताशिवाय मिळणार नाही. संताशिवाय मिळणार नाही. तुम्हाला जे दिलंय ना साधने, कसं? साधनाचे सार मंत्र बीज हरी, पण आत्मतत्व धरी तोची एक. कोटी कोटी यज्ञ नित्य ज्याचा नेम, एक हरिनाम जपता घडी. सांगा तुम्ही, त्या भगवंताच्या नामामध्ये एवढी पावर आहे, पण ते नाम जे आहे ना, उघड्या बाजारी कथा येते नावडे पंढरीनाथा. ज्ञानेश्वर महाराज सांगतात, माझ्या गुरुने म्हणे गुप्त दिलं, गुप्त. काय? ज्ञान गुळ म्हणजे गुप्त दिलं म्हणे. ज्ञान गुळ गम्य, ज्ञानदेवा लादले. आमचं ते चालीमध्ये सर्व पाठ आहे. चालीमध्ये सर्व माहिती आहे. चालीमध्ये ज्ञान गुळ गम्य, ज्ञानदेवा लादले, निवृत्ती झाले. अरे पण गुळ म्हणजे काय? गुळ म्हणजे सिक्रेट ना, का उघड? मग ते मिळालं का? ते गुळ नाम मिळालं का? ज्यांना मिळालं ते भाग्यवान. ज्यांना ते सिक्रेट जे नाम आहे. कारण की पहिलं जग उद्धट, त्यात गुह्य करूनही प्रगट, मोडतील भक्तीच्या वाट, संत जन कोपतील. आणि म्हणून ते अद्वैत कुसरी विरळा जाणे. आणि ते जे अद्वैताची वाट आहे ते विरळा लोकांनाच माहिती आहे. हो, हे एवढं सोपं आहे असं बी नाही, एवढं अवघड आहे असं बी नाही. विचार करणाऱ्यांना सोपं आहे. ज्यांना विचार करण्याची क्षमता आहे, विचार, प्रश्न विचारायला पाहिजे राव, शंका विचारायला पाहिजे. आपण दिंडीला येतो, रस्त्याने चालताना ज्या तुमच्या जीवनातल्या गप्पा मारण्यापेक्षा
हे शंका विचारायला पाहिजे, हे शंका विचारायला पाहिजे. देवाचं नाम काय आहे? बरं आता सर्व महाराज म्हणता का नाही, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव, घ्या देवाचं नाव. पण तुम्ही एक शंका विचारायला पाहिजे, महाराज तुम्ही म्हणता जे बरोबर आहे, देवाचं नाव घ्यायला पाहिजे. कारण की नामे विन तरले, जे म्हणते ते आधी बुडते बन. पण देवाला नाम आहे का? तुम्ही आपण इतक्या वर्षापासून वारी करतोय, याचा कधी विचार केला का? महाराज सांगतात देवाला नाव नाही. काय? देवा नाही नाव, देवा नाही गाव, देवा नाही ठाव कोठे काय, देवा नाही ठाव कोठे काय, देवा नाही ठाव कोठे काय. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया, रंग नाही रूप नाही, नाही वर्ण छाया. देखत देखत मेरा तेरा रूप जाना, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा, मैं गुलाम, मैं गुलाम, मैं गुलाम तेरा. रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया. विचार करा बुवा, महाराज सांगतात देवाला नाव नाही, रंग नाही, रूप नाही, आणि तुम्ही देवाचं नाव का घ्यायला लावतात आम्हाला? मिनाथ भाऊ विचारा एखाद्या महाराजाला, देवाला जर नाव नाही तर तुम्ही आम्हाला देवाचं नाव घ्या, देवाचं नाव घ्या असं का म्हणतात? तर याच्यातलं कोणतं खरं आणि कोणतं खोटं? देवाला नाव नाही हे खरं का घ्या देवाचं नाव हे खरं? दोघांपैकी एक सांगा, कोणतं खरं? प्रश्न धर्माचा आहे, गल्लीबोळाचा नाही. म्हातारी मेला दुःखाने काळ सोकावतोय. आमच्या साधू संतांनी हाडाच्या काळा रक्ताचं पाणी केलं, हा तुमच्या आपल्यासाठी. आणि आता खरे संत चले गए, रह गए चपाती चोर, गांडू भडवे रणचडे, मर्दी को ये हाल, पती वर्ता भुकी मरे, पेड़े खाए छिनाल. चला चला अहो, आज नुसतं जे मत आलं ना, त्या माणसाचा उद्धार व्हायला पाहिजे, त्या माणसाचा उद्धार व्हायला पाहिजे. मनुष्य जन्मा येऊन काही म्हणतात हा परमार्थ खाणाऱ्या पिणाऱ्या लोकांचा नाहीये. बरेच लोक म्हणतात खाणाऱ्या पिणाऱ्यांनी माळ घालू नये म्हणे, खाणाऱ्या पिणाऱ्यांनी माळ. सांगा तुम्ही, एखादा डॉक्टर जर म्हणत असेल माझ्याकडे ज्याचं दुखत असेल त्यांनी येऊ नये, असा एखादा मेंटल डॉक्टर आहे का? ज्याचं दुखत असेल त्यांनी माझ्याकडे, असा एखादा डॉक्टर आहे? आणि इथं काय म्हणतात, हो का दुराचारी विषयासक्त, हो का दुराचारी विषयासक्त, संत कृपे त्वरित उदरती, हो मी तर म्हणतो माळ त्यांनीच घालावी. सांगा तुम्ही, दूध जे आहे ना, काय म्हणतात खाऊन कोण भागले देव करायला लागले? सांगा तुम्ही, दूध नासवल्याशिवाय तूप होतं का? काय दूध नासवल्याशिवाय तूप होत? तसं इथं सुद्धा जे ज्यांनी सर्व केलेलं आहे ना ते लायकीचे तिथं. नटखट यावे शुद्ध बवणी जावे, नटखट यावे शुद्ध बवणी जावे, नटखट यावे शुद्ध बवणी जावे, नटखट यावे शुद्ध बवणी जावे. खट नट यावे आणि शुद्ध ववणी. बरं जाऊ द्या, तुम्हाला एवढं मोठं उदाहरण सांगितलं वाल्या कोड्याचं. वाल्या कोड्याने 7 रांजण भरले होते. कशाचे? माणसं मारून. एक माणूस मारला का एक खडा टाकायचा. ऐकून असाल तुम्ही. मग सांगा, एवढं पाप केलं आणि तो काय झाला? वाल्मिक ऋषी झाला. आपल्याला काय वाल्मिक ऋषी व्हायचं नाहीये.
आणि खाऊन खाऊन किती खाल्ला असेल? 50 बोकडे खाल्ले असतील, 1-2 बॅरल दारू प्याले असतील. परिवर्तन होणार नाही. अरे हिम्मत मदद है मदद खुदा, हिम्मत मदद है मदद खुदा. फकीर की लड़की राजा का लड़का ब्याह हो सकता है. विठाला 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 विठाला. तुम्हाला सांगेवाची कोरी पाठी होती, कोरी. आता मला एक जण फोन आला होता, कुठेतरी महाराज आहे म्हणे, त्यांच्या शंका आहेत आणि त्यांना माळ घालायचे. म्हटलं महाराजांचा विषयच नाही आणि चुकून महाराजाला माळ घालू नये, कारण तो पहिला होता वाघ्या, कारण तो व्यवसाय करणारा होता. तो पहिला होता वाघ्या, मग झाला पाग्या. त्याचा येडकोट राहीना आणि त्याचा मूळ स्वभाव जाईना. ते जाते इथं बरेचसे महाराज येतात, आले ते हे ओळखून घेत याच्यावर दुकान मांडलं. आमच्या खानदेशमध्ये आहेत ना लई महाराज झाले, त्यांनी बायकांना सुद्धा उभं केले. करू नये असं नाही, करावं करावं, पण कशासाठी करावं? जीवनाचा उद्धार होण्यासाठी का पोट भरण्यासाठी? आमच्याकडे ते चालू आहे बुवा, म्हणून मी खानदेशमध्ये गेलोच नाही. आपलं नगर बरं आहे बुवा, कारण की पवित्र ते कुळ पावन तो देश, जेथे हरिचे दास जन्म घेते. नगर जिल्हा सारखा पावन भूमी नाही, कारण की सर्व नाथ जे आहेत ना, सर्व नाथ, सर्व संत, सर्वांचं भ्रमण झालेलं आहे नगर जिल्ह्यामध्ये. आणि हे आल्यावरच कळलं आणि पोट भरण्याच्या निमित्ताने यांच्या भागात आलो, म्हणून जीवनाचं सार्थक झालं. विठाल 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 विठाल. आमच्या खानदेशमध्ये काय झालं, खैराचे झाडं जास्त आहेत, तुम्हाला माहित पडा आमच्या खानदेशमध्ये. आणि चांगदेव तुमच्याकडे पण आमच्याकडे फिरला, म्हणून ते काही कळत नाही. आणि सांगू तुम्हाला, हा जो मनुष्य जन्म आहे, ही जी आता मागे प्रमाण घेतलं, अद्वैत कुसरी विरळा जाणे, अद्वैत जी वाट आहे ती तुमच्या जवळ आहे. आणि साधू संत ओळख करून देतात, त्याची ओळख करून देतात. रामकृष्ण हरी. विठाला विठाला विठाला. विठोबार कुमाई, 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 विठोबार कुमाई. विष्णुविन जप व्यर्थ त्याचे ज्ञान, रामकृष्ण मन नाही जाती. उपजोनी करंटा नेणे अद्वैत वाटा, रामकृष्ण पैठा कैसा होय. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान, तया कैसे कीर्तन घडे नामी. वास्तविक पाहता कीर्तन ही दवंडी आहे. कीर्तन ही दवंडी आहे. दवंडी म्हणजे काय? तुम्ही परमार्थाकडे वळा. तुम्ही मनुष्य जन्मात आलात, मनुष्य जन्मात येण्याचं किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. वास्तविक पाहता हा मनुष्य जन्मी हे जंक्शन स्टेशन आहे. हा जंक्शन स्टेशन आहे
आणि ह्या मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर इथं कोणत्या वाटेला जायचं, नरकाच्या वाटेला जायचं आहे का स्वर्गाच्या वाटेला जायचं आहे? देवाची ओळख न करता जो देवदेव करत असेल तो स्वर्गाला जातो, सात्विक पुण्य होतं. लक्षात ठेवा, तुम्ही आपण जेवढे आता कीर्तन ऐकतो आहोत आणि जे देवदेव करतायत पण देव माहिती नाही, पण देवदेव करायचं सोडतच नाही. देवदेव करतात परंतु त्याच्याने सात्विक पुण्य होतं, वायाला जात नाही. देवाची जरी ओळख नसेल, देवाची ओळख नाही आहे आणि देवदेव करतो, आपण वारी करतो, उपास तापास करतो, सर्व एकादशी धरतो, त्याच्याने सात्विक पुण्य होतं आणि सात्विक पुण्याने स्वर्गाला जाता येतं. परंतु स्वर्गाची पावटी सरे, परत त्याला रिटर्न यावं लागतं. आणि या ठिकाणी तुम्ही आपल्याला नरकाला जायचं असेल, त्याने मग काही बी खा, काही बी प्या, काही करा, तो नरकाला जातो. म्हणजे स्वर्ग कळाला तुम्हाला? स्वर्गाला कोण जातं, नरकाला कोण जातं? स्वर्ग, नरक आणि आता वैकुंठाला. आता वैकुंठाला कोणाला जायचं आहे त्याचा जो विषय जो आहे, एकच विनंती करतो तुम्हाला, पुन्हा उद्या तुमची आपली गाठ होईलच हे सांगता येत नाही. कारण क्षणभंगूर नाही भरोसा, वारे सावध थोडा माया आशा. उद्या तुमची आपली गाठ होईल हे सांगता येत नाही. पण सर्वांना हात जोडून विनंती करतो, फक्त भगवंताचं जे नाम आहे ते समजून घेण्यासाठी तुम्हाला साधन घ्यावं लागणार आहे व्यवहारामध्ये. कारण की परापच्यंती अभ्यास आहे. ज्ञानबा तुकाराम हा जो विषय आहे ना, बरं का, लावून मृदंग श्रुती टाळ घोष शेवू ब्रह्मरस हे साधन आहे. हे काय आहे? साधन आहे. तसं तुम्ही जे काय नाम म्हणत असाल, रामकृष्ण हरी म्हणा, ओम नमो भगवती म्हणा, जे काय असेल हे साधन आहे. पण माऊली ज्ञानेश्वर महाराजांच्या पावनभूमीमध्ये तुम्ही आपण आलो आहोत आणि माझं पदत्वचे शब्द नाही आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी जे नाम त्यांच्या गुरुकडनं मिळालं ते गुह्य मिळालं. ज्ञान गूढ गम्य, भरोसा असेल तर, मी सांगत नाही. ज्ञान गूढ गम्य, ज्ञानदेवा लाजले. ज्ञानेश्वर महाराजाला उघडं नाम मिळालं का गूढ नाम मिळालं? गूढ, गुह्य. आणि ते गुह्य नाम प्रत्येकाच्या वाट्याला यावं, प्रत्येकानं घ्यावं. आणि त्यासाठी मात्र बरेच दुकानं पाहावं लागतील, बरेच महाराजांना विचारावं लागेल, महाराज तुमच्याकडं गुह्य नाम आहे का? उघडं नाम आम्हाला माहिती आहे, उघडं नाम सर्वांनाच माहिती आहे. रामकृष्ण हरी माहिती आहे, ओम नमो भगवते माहिती आहे, हरिमुखे म्हणा हे माहिती आहे. पण विष्णूचा जप कोणता आहे? विष्णूचा जप माहीत पाहिजे नको. पार्वतीला एकांतात दिलं होतं ते नाम, चोरून कोणी ऐकलं होतं? मच्छिंद्रनाथाने. म्हणजे आता तर सिक्रेट आहे का नाही? आणि जर समजा सिक्रेट गुह्य नसतं तर त्यांनी चोरून ऐकलं असतं का? पण ज्याने चोरून ऐकलं त्यांना फलद्रूप होत नाही. काय म्हणतील, तुमचं आम्हाला माहिती आहे पण तुला फलद्रूप होणार नाही. का होणार नाही? शंकराने त्यावेळेस शाप दिला, तुला हे फलद्रूप होणार नाही. चोरून ऐकलंय तू. पार्वतीला सांगत असताना हे नाम तू चोरून ऐकलं. इतकंच कशाला? माझ्याकडे नामदेव गाथा आहे, शासकीय प्रत आहे. ज्यावेळेस नामदेव महाराजांच्या ताटात देव जेवत होते, एवढे श्रेष्ठ भक्त हो, लाडके भक्त, पांडुरंगाचे लाडके भक्त नामदेव महाराज, त्यांच्या ताटात देव जेवत होते, कीर्तनात नाचत होते, तरी सुद्धा त्याला देव समजला न होता. मग त्याला कुठं पाठवलं? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं की तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. नामदेव महाराजाला सांगितलं तुमचे पाय आमच्या घराला लागू द्या. आणि ज्यावेळेस त्यांनी म्हणे मी पांडुरंगाला विचारल्याशिवाय, जसं आता तुम्ही आपण कुठलीही गोष्ट, आता मी कालच जाणार होतो पण महाराजांना म्हटलं मी जाऊ का? यांनी पण वशीर लावला. ते म्हणे बाबाला सांगा. ते म्हणे कोणाचा वशिला चालणार नाही, जायचं नाही. कारण की दिंडीचा नेम असतो, जे दिंडीत आलेले असतात त्यांनी परवानगी घेतल्याशिवाय जायचं नाही. तसं नामदेव महाराज म्हणे जर मला पांडुरंगाने परवानगी दिली तर मी तुमच्याकडे येणार. मग त्यांनी पांडुरंगाला विचारलं
असे 4 भावंड होते, एक त्यांची बहीण होती आणि त्यांनी मला बोलवलेलं म्हणे, कुठं आळंदीला बोलवलेलं आहे. पांडुरंगाला आनंद झाला, वा 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 नामदेवा ते माझे सौदागर आहेत म्हणे, देवाचे सौदागर माझे सौदागर आहेत आणि लय श्रीमंत आहेत म्हणे, लय श्रीमंत आहेत. आता बाजार बसव ना, श्रीमंताकडे जायची लय हाऊस, देवाची ओढ, देव पाहिला होता त्यांना, सर्व माहिती होतं, पण श्रीमंताकडे जायची हाऊस. आणि त्यांनी सांगितलं लय श्रीमंत आहेत म्हणे ते आणि माझे सौदागर आहेत. आणि गेले, माझ्याकडे नामदेव गाथ आहे बरं का, कोर्टात गेलं तरी हे जे महाराज आहेत ना मोठमोठे, नावं ठेवणारे, टप्परी माळा घालणारे आणि त्या खजूरच्या झाडाखाली सारखे उंच, अरे तुम्ही या सर्व आपल्या सामान्य तुम्ही मला विचारू शकता, प्रश्न विचारू शकतात, शंका विचारू शकतात. या खजूरच्या झाडाजवळ जाता येईल का? त्यांच्याजवळ सर्वसामान्य जातच नाही मोठ्यांजवळ. म्हणून ते म्हणतात जडो तेरा बळापण ऊसा जैसा खजूर, अरे बैठ नको छाव नाही फल लाग वही दूर. छोटा झाडा आम का बहुत हे काम का. मग नामदेव महाराज गेले बुवा. आल्यानंतर पाहिलं तर घर चंद्रमुडी, हातात नरोटी. देवाने सांगितलं श्रीमंत आहेत, येतो म्हणे हे काय हातात नरोटी. आणि सांगा तुम्ही घर गरिबी कशी बी असू द्या, पण पाहुणे आल्यानंतर ते जे प्रेम असतं ना, एवढं प्रेम झालं. ज्ञानेश्वर महाराज त्यांना, नामदेव महाराज खूप सत्कार केला त्यांनी. पण ही मुक्ताबाईंनी लगेच गोरबा काकाला बोलवलं. ते म्हणे हे ना आवडते भक्त आहेत, पांडुरंगाचे आवडते भक्त आहेत म्हणे. हे बघा मडकं खरं आहे का खोटं आहे यांचं, सांगा तुम्ही आता कसं निघालं मडकं. अरे मग सांगा तुम्ही आता, बारकाने विचार करा. आणि मग ते म्हणे याला भाजावं लागेल, मडकं भाजावं लागेल. काय सांगावं, पडत सुटला. पांडुरंगाकडे आले, देवा ते फाशी पार ती मांग गारुडी काय म्हणे, हसतात काय रडतात काय, एकमेकाच्या अंगावर लोटतात काय. सांगा तुम्ही आता. आणि कैकडे वाणी करती गुडगुड, त्याची वाणीच कळत नाही म्हणजे आम्हाला, ते काय बोलतात ते. मग सांगा तुम्ही आता कस काय कळेल हो. तुम्ही जर संगत मध्येच आले नाही, ती भाषा कस काय कळेल. तुम्ही आतापर्यंत र र प प ग ऐकलेलं हे आमचं गावरान कस काय तुम्हाला पसनी पडेल हो. ते म्हणजे आयला बाबा काय बोलतो, कारण आम्ही काय कीर्तनकार नाहीत, आम्ही फक्त साधू संतांचा जशाचा तसा निरोप सांगतोय. काय एक भाकरीचं पीठ आहे ना, त्याच्यामध्ये राख काढून 4 भाकरी करू नये. जशा तसंच सांगायला पाहिजे. भेसळ कशाला, आता सर्व भेसळ करून टाकली पारमार्थामध्ये. मी विचार करतो, चांगल्या महाराजाला विचारलं मामा मी, भगवंताच्या नामाने काय अनुभव येतो. असं होतं का. चांगला मोठा महाराज तुम्ही विचारून बघा, मोठमोठे महाराज तुम्ही ज्यांना मोठे महाराजांची संगत असेल ना, त्यांनी विचारा भगवंताच्या नामाचा काय अनुभव येतो का. ते काय उत्तर देतील. आणि ते जर उत्तर देतील भगवंताच्या नामाचा अनुभव येतोच, आणि तो पण शास्त्राप्रमाणे पाहिजे. काय शास्त्र में तो बात है, ब्रह्म तो सत है लेकिन भक्ति के हाथ है, प्रेम भी न पाहत नाही लेकिन ब्रह्म तो सत है. मग सांगा तुम्ही आता या ठिकाणी अनुभव येतो का नाही. 7-12 उतारा जो सांगतो ग्रंथामध्ये जे आहे तसा अनुभव यायला पाहिजे, पदार्थ नाही सांगायला पाहिजे. ही जी जागा आहे ना, तुम्ही गल्लीमध्ये जर भांडण झालं, हातभर जीप काढून तुझ्या आईला माझ्या आईला बोलतात, आणि कोर्टात जर गेल्यावर वकील लावतात. इथं सुद्धा आहे ना शास्त्राप्रमाणे अनुभव पाहिजे. सर्वांना एक विनंती करतो, उद्या तुमची आपली भेट होईल किंवा नाही होईल हे देव जाणे, परंतु तुम्ही जे ज्ञानेश्वर महाराजांना जे सिक्रेट नाम मिळालेले, आणि तुम्ही त्या महाराज म्हणजे मानस गुरु नाहीये, मानस गुरु नाही, मज हृदयी सद्गुरु जेणे तारीला संसार पुरू, म्हणून विशेष अत्यादुरू विवेकावरी. विवेक देणारा पाहिजे आणि ज्ञान महत्वाचं आहे. आणि ज्ञान म्हणजे नेमकं काय बुवा, पाहावे आपण अशी आपण या नाव ज्ञान. म्हणून अद्वैत जी वाट आहे ती साधू संतांकडनं समजून घ्या. तुम्ही आपण इथं सर्व जे बसलेले आहोत, ज्या सत्तेने बसलेले आहोत, त्या सत्तेची जर ओळख नसेल तर तुमच्या आपल्यासारखा दुर्दैवी कोणीच नाही. तुम्ही आपण इथे बसलेले आहोत, तुमचं आपलं जे हवा चालू आहे म्हणून ना, जे श्वास चालू आहे त्याच्यामुळे ना, तुमचा आपला सर्वांचा जो श्वास चालू आहे म्हणून तुम्ही बसलेले आहेत. मी जे बोलतोय माझा सुद्धा प्रणव चालू आहे म्हणून मी बोलतोय. मग सांगा तुम्ही आता, प्रणव महत्वाचं का आपण महत्वाचे. प्रणव
हो हवा बर ती हवा ती तुमच्या पुरती आहे का जगभर आहे? जगभर. तुम्ही जी हवा घेताय ती जगभर आहे का तुमच्या पुरती आहे? जगभर आहे. जगभर आहे ती हवा. मग भगवंत हा केवढा मोठा आहे हा पै गगन जेवढे जैसे एवढा मोठा तो परमात्मा आहे. म्हणून अणु रेणून तो कडा आणि तुका आकाशा एवढा. म्हणून तुम्हाला हे समजून घेण्यासाठी गुरु करावा लागणार आहे. म्हणून तिसऱ्या चरणामध्ये म्हणतात आणि शेवट करू तिसरं चरण म्हणा द्वैताची झाडणी बरोबर 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 बरोबर. तुम्ही द्वैताची झाडणी गुरु द्वैताची झाडणी गुरु द्वैताची झाडणी गुरु म्हणतात द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे. लक्ष द्या. द्वैताची झाडणी गुरुविन ज्ञान तया कैचे कीर्तन घडे नामी. मग तुम्ही जो श्वास घेतात तो जगभर आहे का नाही? का तुमचा वेगळा आणि इतरांचा वेगळा असं द्वैत नाही ना. हे द्वैत कोणाने जाईल? सद्गुरूशिवाय हे द्वैत जाणार नाही. तुमच्या नाकातला आकाश प्रकाश वायू हे जगभर आहे. आणि हे समजून घेण्यासाठी माऊलीने अवतार घेतला. आणि काय त्यांना त्रास झाला ते इतिहास सांगण्यापेक्षा त्यांनी अवतार तुमच्या आपल्यासाठी घेतला. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्टभीती परोपकारे. या ठिकाणी तुम्ही आपण त्यांचं इकडे भजन करा. ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली ज्ञानेश्वर महाबली ज्ञानराज महाबली ज्ञानदेव माने सगुणाय ज्ञानदेव माने सगुणाय ज्ञानदेव माने सगुणाय ज्ञानदेव माने सगुणाय नाम पाठ मौन प्रपंचात नाम पाठ मौन प्रपंचात हरि मुखे माला हरि मुखे माला हरि मुखे माला हरि मुखे माला नाम पाठ मौन प्रपंचात नाम पाठ मौन प्रपंचात हरि मुखे माला हरि मुखे माला कोण पुण्याची गणना पुण्याची गणना
ज्ञानदेव म्हणे सगुण ध्यान नाम पाठ मौन प्रपंचाचे. वास्तविक मी कीर्तनकार नाही, मी प्रवचनकार नाही, परंतु महाराजांची आज्ञा काय ते म्हणतात, करविले तैसी केली कटकट, बोबडे गणित देव जाणे. आप्पा तुम्ही ही सेवा करा. त्यांनी मला या कीर्तनाची संधी दिली त्याबद्दल तुमच्या सर्वांच्या वतीने त्यांचे आभार मानतो. वास्तविक पाहता बारकाने विचार करा, आपला काळ चालला, मनुष्य जन्मामध्ये येऊन खऱ्या आणि खोट्याचा निवडा व्हायला पाहिजे. तुमच्या मनामध्ये कदाचित येलं किंवा महाराज लोकांना हे बोलतात, त्याचं कारण असं आहे, महाराज लोकांना बोलायचं कारण एक आहे, शास्त्राप्रमाणे अनुभव यायला पाहिजे. सातबारा उताराप्रमाणे तुमच्याकडे जमीन खरी निघाला पाहिजे, खोटी निघाली पाहिजे, अनुभव यायला पाहिजे. आणि म्हणून मी तुम्हाला एक विनंती करतो, जर खरोखर त्याला जीवनाचं सार्थक व्हावं असं वाटत असेल तर खानदानी गुरुला शरण जा. असं का बोलतो त्याचं कारण आहे, कारण का आलबत्ती गलबत्ती बी तर माझ्यासारखे महाराज झाले, मी काही त्यांना वगळून नाही आहे. कारण महाराज मनुष्य महाराज नाही आहे, गुरु हा मनुष्य नाही आहे, गुरु हे ज्ञान आहे आणि ते ज्ञान द्यायला पाहिजे. म्हणून ते ज्ञान पैगा बरवे, ते शब्द का वापरला, ते ज्ञान पैगा बरवे, जरी मनी आधी आणावे तरी संताया बजावे सर्वेसे, तनु मुनी जीवे चरणाशी लागावे, आशांच्या चरणाला लागा एवढी एक विनंती करतो. आणि माझ्याकडनं काही चूक झाली असेल दिनांक 4 पासून तर आजच्या 14 तारखेपर्यंत प्रवासामध्ये काही चूक झाली असेल, बोलताना काही शब्द अपशब्द गेले असतील, त्याच्याबद्दल सर्वांची मी माफी मागतो. कारण की महाराजांनी मला संधी दिली आणि मला जो माझ्या सद्गुरूच्या कृपेने संतांच्या कृपेने अनुभव आलेला आहे याच्यात मी तुम्हाला आपलं म्हणून मी सांगण्याचा प्रयत्न केला. काही वेळेस अतिपरिचय अवज्ञा होती, तुमचा आपले अतिपरिचय झाल्यामुळे माझ्याकडनं शब्द कोणाचं मन दुखावलं गेलं असेल. कारण आता आपली गाठ कदाचित पंढरपूरच्या यात्रेलाच होईल, वाचलो जगलो तर होईल. म्हणून काय मळमाटी असेल ती सर्व काढून टाका, इथं सोडून द्या. मी पण तुमच्या सर्वांच्या माफी मागतो आणि जे योग्य आहे ते साधू संतांचं आहे, काही चुकीचं असेल ते माझ्या प्रकृतीचं आहे. आणि तुमच्याजवळ मी माफी मागितलेली, सर्वांनी मला काही चूक झाली असेल ते माफ करा. झाले विठ्ठल जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, बोललेले पुढे